बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना मिळणार 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये। लाडक्या बहिणींना आता वाटप होणार 14वा हप्ता वाटप। लाडक्या बहिणींना मिळालं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वातंत्र्य दिनानिमित्त भेट। तसेच गौरी गणपती सणसुद्धा जवळ आलेला आहे। तसेच आपल्या मराठी निकेत चॅनलतर्फे होणार पैठणी साडीचं वाटप। एवढे सर्व गिफ्ट आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूवर सबस्क्रायबरसाठी असणार आहेत। लाडक्या बहिणींना मिळाला जुलै महिन्याचा हप्ता, आता वाटप होणार ऑगस्ट महिन्याचा हप्ता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आत्तापर्यंतची गुड न्यूज समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात आता बँक अकाउंटमध्ये ऑगस्ट हप्ता जमा होत आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। 2100 रुपयेबाबत आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आता 2100 रुपयेबाबत निर्णय, सर्व अपडेट। तर बघा, 15 ऑगस्ट आता जवळ आलेला आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त लाडक्या बहिणींना आता मोठे गिफ्ट मिळणार आहे। 14वा हप्ता आता वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनचं गिफ्ट जमा झालेलं आहे। जुलै महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। सर्व पात्र बहिणींना मिळाले आहेत मोठे गिफ्ट। ठीक आहे, आता बघा 2100 रुपयेबाबत काय निर्णय झालेला आहे। 2100 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहेत, कधीपासून मिळणार आहेत, सर्व अपडेट आता आपण पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही मराठी निकेत चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही ऑथेंटिक जबरदस्त अशी अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी म्हणजेच देवाभाऊंकडून रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी देण्यात आलेला आहे। लाडकी बहिणींचा सन्मान निधी जमा करण्यात आलेला आहे। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं आहे। आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे ऑगस्ट महिन्याचं गिफ्ट। तर बघा, काल भाषण केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हणजेच देवाभाऊ यांनी। तर बघा, देवाभाऊ काय म्हणाले आहेत, त्यांनी लाडक्या बहिणींचं भरभरून कौतुक केलेलं आहे। देवाभाऊ म्हणाले, लाडक्या बहिणी पाठीशी होत्या म्हणून आम्ही पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलो, असं त्यांनी स्वीकार केलेला आहे, स्पष्टपणे ते म्हटलेले आहेत। तसेच त्यांनी ही सुद्धा आश्वासन दिलेले आहे, ग्वाही दिलेली आहे, मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी जी आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, ही योजना कायम सुरू राहील व लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये सुद्धा देणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत। तर ते कधीपर्यंत देणार, सर्व अपडेट व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी अजून एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके देवाभाऊ काय म्हणाले आहेत ते आता आपण पाहूया। तर बघा, लाडके देवाभाऊ म्हणाले, लाडक्या बहिणींच्या प्रेमाने, आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलो। आता होणार हप्ता वाढ, 2100 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार। सर्व बहिणींसाठी खुशखबर, सर्व महिला आता आनंदी होणार। बघा, लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट ठरलेली आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली आहे, गेम चेंजर ही अशी ही योजना होती। तर बघा, लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सण आनंदामध्ये साजरा झालेला आहे, कारण की लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जून जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यात आलेला आहे। सर्व बहिणींना महायुती सरकारने रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलेलं आहे। तर बघा, आता रक्षाबंधन आनंदात साजरा झाला, आता ऑगस्ट महिनासुद्धा बहिणींचा आनंदात साजरा होणार आहे, कारण की पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींना जो जुलै महिन्याचा हप्ता होता, हा जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच रक्षाबंधन सणाची भेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्याचा हप्ता 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या तारखेदरम्यान वाटप झालेला होता आणि आता वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता। तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार, कोणत्या तारखेला वाटप होणार, किती वाजता पैसे वाटप होणार, असा प्रश्न बऱ्याचशा बहिणींनी विचारला होता। तर या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 13वा हप्ता होता, तो 13वा हप्ता रक्षाबंधन सणानिमित्त 9 ऑगस्टपर्यंत सर्वांना जमा झालेला आहे। तसेच आपल्या चॅनलतर्फे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलतर्फे आता होणार आहे फ्री साडीचा गिव्हअवे। आपल्या चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या आता वाटप केल्या जाणार आहेत। 2 लाख सबस्क्रायबर ज्या दिवशी होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या फ्रीमध्ये देण्यात येणार आहेत। अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत। 100K ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस आपण एक पैठणी साडी दिली होती।
ठीक आहे. त्याच पद्धतीने 200K वरती 2 पैठणी साड्या वाटप होणार आहेत. सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा. आता ही पैठणी साडी कोणाला मिळणार, तर 2 वेगवेगळे लकी विनर असतील. तर या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना 100% चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, आपल्या मराठी अनिकेत हा यूट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरत आहे. आपल्या चॅनलवरती 1 लाख प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले असून पहिलं माइलस्टोन आपण अचीव केलेलं आहे ते आहे सिल्वर प्ले बटनचं 100K सबस्क्रायबरवरती. आता आपल्या चॅनलचं पुढील जे टार्गेट असणार आहे ते या ठिकाणी बघा, नेक्स्ट टार्गेट असणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबर. त्यावेळेस आपल्याला गोल्ड प्ले बटन मिळणार आहे आणि ते अचीव केल्यानंतर त्यानंतरचं आपलं नेक्स्ट टार्गेट असणार डायमंड प्ले बटन. ते असणार आहे 10 मिलियन सबस्क्रायबरवरती. हे सर्व आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. त्यामुळे तुमचा एक सबस्क्राईब यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे ही अचीवमेंटमध्ये. ठीक आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला गव्हर्नमेंट योजनासंदर्भात सर्व अपडेट सर्वात अगोदर यूट्यूबवरती मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबा. तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरत असतो. ठीक आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो तुम्ही फॉर्म भरला होता, तर ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला होता तो जो अर्ज होता तो अशा प्रकारचा होता. तुम्ही सर्वांनी अशा प्रकारचा फॉर्म भरला. त्यानंतर त्याला तुम्ही काही डॉक्युमेंट जोडली. त्यानंतर हमीपत्र बघा, हे हमीपत्र होतं. हे हमीपत्र तुम्ही जोडलं. काही महिलांनी वेबसाईटवरून फॉर्म भरला, तर काही बहिणींनी नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरलेला होता. ठीक आहे. आता बघा, बऱ्याचशा बहिणींना पैसे येत नाही. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुम्ही जो हा अर्ज भरला होता हा अर्ज या ठिकाणी मंजूर असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुमचा अर्ज मंजूर आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमची बँकेची KYC पूर्ण असणे इम्पॉर्टंट आहे. ह्या तिन्ही गोष्टी पूर्ण आहेत. मग तुम्ही या योजनेच्या निकषमध्ये बसणेसुद्धा इम्पॉर्टंट आहे. निकषमध्ये बसणे म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र असणे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही अटी शर्ती निकषमध्ये बसत नाही, जसं की 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न, 4 व्हीलर नसली पाहिजे, 21 ते 65 वय, तुम्ही सरकारी नोकरीला नसलं पाहिजे किंवा टॅक्स पेयर नसलं पाहिजे, अशा बऱ्याचशा काही अटी शर्ती या योजनेमध्ये आहेत. GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे सुरुवातीपासूनच. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा लाभ थांबवला जाणार नाही. तर बघा, आत्ता सध्या 26.34 लाख बहिणींचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला आहे. अशा बहिणींना जून महिन्यापासून या बहिणींना लाभ मिळालेला नाही. तर या बहिणींनी काळजी करू नका. तुम्ही एकदा पुन्हा या योजनेमध्ये पात्र झाला की पुन्हा तुमचा लाभ सुरू होईल. तुम्हाला सर्व पैसे मिळतील. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कारणामुळे होतोय. बघा, या कारणामुळे अपात्र बहिणी ठरवल्या जात आहेत किंवा फॉर्म रिजेक्ट केला जात आहे. तर कोणती ती कारणे आहेत, ही चूक तुम्ही करू नका. आता ह्या चुका जर तुम्ही केल्या असतील तर तुम्हाला सुद्धा या योजनेमधून वगळण्यात येऊ शकतं. आता बघा, पहिली चूक आहे जॉईंट बँक अकाउंट वापरणे. तर जॉईंट बँक अकाउंट वापरणे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचं पर्सनल बँक अकाउंट या योजनेसाठी चालणार आहे. दुसरी गोष्ट, हमीपत्र बरोबर न भरणे आणि टिकमार्क न करणे. ठीक आहे. कारण की तुम्ही जर हमीपत्रावरती टिकमार्क नाही केली तर कसं तुम्ही म्हणजे त्या ॲक्सेप्ट केलंच नाही ना, ते जे त्याच्यामध्ये मुद्दे मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बँकला आधार कार्ड लिंक नसणे. चौथी गोष्ट, कागदपत्रे स्पष्ट अपलोड न करणे. आधार कार्ड आणि रेशन कार्डवरील पत्ता बरोबर न जुळणे. आधार कार्ड आणि रेशन कार्ड दोन्ही साईड अपलोड न करणे. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत आणि अपडेट नसणे. त्यानंतर बघा, संपूर्ण माहिती एकच भाषेत न लिहिणे. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक अकाउंटवरती वेगवेगळे नाव असणे. आधार कार्डसोबत लिंक असलेले बँक पासबुक अकाउंट न देणे. या बऱ्याचशा गोष्टींमुळे तुम्हाला पैसे येत नाही आहेत. हे सर्व चुका तुम्ही करू नका. ह्या जर चुका केल्या असतील त्यामुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो, फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. अशा छोट्या छोट्या चुका करू नका. आता बघा, भरपूर बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि जर तुम्हाला पैसे आलेत की नाही हे जर चेक करायचं असेल आणि तुम्ही जर पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं असेल, बघा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा जवळपास 40 ते 50% बहिणींनी पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं आहे. तर बघा, आपल्या IPPB खात्यातील रक्कम माहीत करून घेण्यासाठी कृपया खालील दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्यावा. हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही मिस कॉल द्या. तुमच्या जो पोस्ट बँकेशी मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरून. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो, बँक बॅलन्स किती आहे तुमचा ते तुम्हाला समजतं आणि त्यातून तुम्हाला समजेल की तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे पोस्टाच्या बँकेत जमा झालेले आहेत की नाही. आता समजा बऱ्याचशा बहिणींचं इतर बँकेमध्ये अकाउंट आहे तर तुम्ही त्याचं पण चेक करू शकता. तर बघा, हे व्हॉट्सअपवरती सुद्धा चेक करता येतं. आपल्याला जेवढे नंबर या ठिकाणी अवेलेबल झाले होते ते आपण या ठिकाणी मिळवलेले आहेत.
तर तुम्ही हे सुद्धा अशा प्रकारे सुद्धा चेक करू शकता. त्यानंतर बघा भरपूर बहिणींनी विचारलं की दादा आम्हाला हप्ता जमा झाले नाही, तर लाडकी बहिणींचे पैसे आम्हाला परत एकदा जमा व्हावे यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींनी विचारला. तर बघा सर्वात पहिली गोष्ट, सर्वात पहिल्यांदा तुम्ही आधार कार्ड बँकेसोबत लिंक करा. जर तुमचं लिंक नसेल तर, लिंक असेल तर ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, जर तुमचा अर्ज मंजूर असेल आणि बँक लिंक असेल तर पैसे येताना कोणतीही अडचण येणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. फक्त तुम्ही योजनेच्या जो बघा 26 लाख महिलाचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात थांबवला आहे त्या यादीमध्ये तुम्ही नसला पाहिजे, तुम्ही पात्र यादीमध्ये पाहिजे. मग तुमचा लाभ येण्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी निकेत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा लाडकी बहीण योजना आता पैसे वाटप होत आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण जे अर्ज आलेले आहेत ते आलेले आहेत 2.5 कोटीपेक्षा जास्त. आता यापैकी बघा 2,25,00,000 बहिणींना जुलै महिन्याचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळालेलं आहे. आणि बघा 26.34 लाख बहिणींना हप्ता नाही मिळालेला आहे आत्ता सध्या. तर याचं कारण काय आहे? तर बघा काही बहिणींनी लेट फॉर्म भरला, रिजेक्ट झाला, आधार बँक लिंक नाही, कागदपत्रे प्रॉब्लेम किंवा योजनेसाठी पात्र न ठरणे, निकषमध्ये न बसणे, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे बऱ्याचशा बहिणींना पैसे येत नाहीत. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे 14वा हप्ता. तर बघा जिल्ह्यानुसार यादी आलेली आहे. सर्वात अगोदर या जिल्ह्यात पैसे येणार आहे. पैसे थोडे उशिरा भेटणार आहे, कारण की या ठिकाणी बघा ज्या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात लेट पैसे किंवा थोडे उशिरा पैसे मिळणार आहेत असे जिल्हे कोणते आहेत, तर ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया. तर हे जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे जिल्हे आहेत. या जिल्ह्याची लोकसंख्या भरपूर आहे. हे महाराष्ट्रातील टॉप 10 जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये पैसे थोडे उशिरा येणार आहेत. तर या 10 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी अर्जसंख्या जास्त आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील महिलांना 14वा हप्ता थोडा उशिरा मिळणार आहे बाकी जिल्ह्याच्या कंपॅरिझनमध्ये. तर बघा आता पहिला जिल्हा जो आहे तो आहे कोल्हापूर, दुसरा जिल्हा आहे जळगाव, तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. त्यानंतर बघा 4थ्या क्रमांकाचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा, 5वा जिल्हा आहे नागपूर जिल्हा, 6वा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे मुंबई उपनगर जिल्हा, 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे जिल्हा आणि 9वा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे मुंबई जिल्हा. ठीक आहे, मुंबई जिल्हा. तसेच बघा प्रचंड प्रमाणात लोकसंख्या असल्यामुळे अर्ज त्याच लेवलमध्ये आलेले आहेत, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यामुळे बघा हे जे 10 जिल्हा आहे या 10 जिल्ह्यामध्ये थोडीशी लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे अर्जसंख्या जास्त आहे. या जिल्ह्यातील काही महिलांनाच पैसे भेटलेले आहेत, थोडे महिलांना पैसे मिळणे बाकी आहे. तर काही महिलांना पुढील टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सर्वांना पैसे येणार आहेत. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये हे 36 जिल्हे आहेत. अहमदनगर जिल्हा, अकोला जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, अमरावती जिल्हा, बीड जिल्हा, बुलढाणा जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, धुळे जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, लातूर जिल्हा, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, नागपूर जिल्हा, नाशिक जिल्हा, नांदेड, नंदुरबार, धाराशिव, पुणे, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ असे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. एकाही जिल्ह्यातील एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आता 14वा हप्ता वाटप होणार आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट नुकतंच वाटप झालेलं आहे. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा मागच्या वर्षीच उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केली होती की बघा मागच्या रक्षाबंधन वेळेस ते म्हणाले होते की प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो, तुमचा दादा ही योजना बंद होऊ देणार नाही. तुमच्या खात्यात दर महिन्याला न चुकता पैसे येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. तसेच त्यांनी सुद्धा ग्वाही दिली होती लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालणार आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा झालेलं आहे. काही बहिणींना 1500 रुपयाचं गिफ्ट जमा झालं, तर काही बहिणींना 3000. ज्या बहिणींना जून आणि जुलैचं एकसाथ पैसे मिळाले त्यांना 3000 रुपयाचं गिफ्ट जमा झालं. ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला, ऑलरेडी जूनचा मिळाला होता, अशा बहिणींना 1500 रुपयाचं रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट वाटप झालं. तर बघा रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट वाटप चाललं 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट आणि 9 तारखेला होतं रक्षाबंधन सणाचा शुभमुहूर्त. तर या दिवशी सर्व बहिणींना हा लाभ वितरित करण्यात आलेला आहे. बघा रक्षाबंधन सण होता यावर्षी 9 ऑगस्ट, वार होता शनिवार आणि या दिवशी तिसरा अंतिम टप्पासुद्धा वाटप झाला. म्हणजे सर्व पात्र बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा झालेला आहे. दुसरा टप्पा होता 8 ऑगस्टला. ठीक आहे. या दिवशीसुद्धा पैसे वाटप झाले आणि सर्वात पहिला जो टप्पा होता तो होता रक्षाबंधन सण स्पेशल भेट 7 ऑगस्ट. पहिला टप्पासुद्धा बहिणींना
जमा करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची सर्वात मोठी अपडेट. रक्षाबंधन स्पेशल आता 13व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि भरपूर बहिणींना 13वा हप्तासुद्धा मिळाला आहे. तुम्हाला 13व्या हप्त्याचे पैसे मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही योजना सुरू झाली होती. तर बघा लाडक्या बहिणीचा लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पैशातून फूड स्टॉल एकनाथ शिंदेंनी चहा घेतला. या ठिकाणी तुम्ही दृश्य पाहू शकता. म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे भरपूर महिलांनी छोटे छोटे बिझनेस सुरू केलेला आहे, ज्यातून त्यांना घर चालवण्यासाठी गरीब कुटुंबातील गरीब घटकातील महिलांना खूप जास्त प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा होत आहे. इन शॉर्ट सांगायचं म्हणजे लाडकी बहीण योजना बहिणींसाठी वरदान ठरत आहे. लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आता कौतुक होत आहे. तर बघा केंद्र सरकारची ही लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. केंद्र सरकार हे राज्य सरकारकडून तुम्हाला गिफ्ट मिळालं. आता केंद्र सरकारकडून 10 कोटी महिलांना मिळणार आहे लाभ. तर काय लाभ मिळणार आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा सर्वात मोठी जबरदस्त अपडेट. तर बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी 12,000 कोटी रुपयांचे लक्षित अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे. तर बघा केंद्र सरकारकडून हे गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींसाठी. तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 14.2 किलो सिलेंडर मागे दरवर्षी 9 रिफिलपर्यंत आणि 5 किलो सिलेंडरसाठी उचित प्रमाणानुसार 3,300 रुपये लक्षित अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या अनुदानाचा खर्च 12,000 कोटी रुपये आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेवमुक्त LPG जोडणी प्रदान करण्याच्या उद्देशाने 2016 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. तर बघा आता हा लाभ वाटप होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देवाभाऊ यांनी सुद्धा ट्विट करत माहिती दिलेली आहे. आता देवाभाऊ काय म्हणाले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून लाडक्या बहिणींना खास भेट. तर बघा हे भेट तुम्हाला देण्यात आलेले आहे. या संदर्भात त्यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. तर बघा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशातील करोड बहिणींना भेट दिलेली आहे, गिफ्ट दिलेलं आहे. तर बघा वर्ष 2025-26 आर्थिक वर्षासाठी उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढे चालू ठेवण्यास त्यांनी मंजुरी दिलेली आहे. म्हणजे बघा देशातील 10.33 कोटी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. ठीक आहे. तसेच बघा लाडकी बहीण योजनेची आता रिजेक्टेड लिस्ट म्हणजे अपात्र यादी तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता. लाडकी बहीण योजनेची यादी आलेली आहे. तर बघा या यादीमध्ये म्हणजे जवळपास 26 लाख महिला अशा आहेत ज्यांची ही यादी आहे आणि या 26 लाख महिलांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे मेन कारण आहे किंवा जास्तीत जास्त महिलांचा लाभ थांबवण्याचं कारण आहे म्हणजे एका कुटुंबातील बघा 2पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेला आहे. 3-4 अशा महिलांनी लाभ घेतलेला आहे. एका कुटुंबातील 2 महिलांना लाभ घेतला तर चालेल. म्हणजे एका कुटुंबातील 2च महिला लाभ घेऊ शकतात. त्यातील एक अविवाहित आणि एक विवाहित असेल असा 2 महिला लाभ घेऊ शकतात असं या ठिकाणी नियम आहे. ठीक आहे. कोणत्याही 2 महिला एकापेक्षा म्हणजे 3-4 महिला एका कुटुंबातील लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे एका रेशन कार्डवर असं आहे. ठीक आहे. या योजनेचा हा नियम आहे. तर ही रिजेक्टेड यादी तुम्ही ऑनलाईनसुद्धा पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाभ घेऊ शकता. म्हणजे एकतर बघा सासू सून असतील तर एकतर सासू घेऊ शकते किंवा सून लाभ घेऊ शकते. हे तुमच्यावरती डिपेंड आहे की कोणी लाभ घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी घोषणा झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. 2100 रुपये लाडक्या बहिणीला आता जमा होणार आहेत. 2100 रुपये बाबत आता हप्तावाढबाबत आता निर्णय होऊ शकतो. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भाषण करताना त्यांनी आज भाषणात पुनरुच्चार केला आहे 2100 रुपयेबाबत. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी खूप मोठं आश्वासन बहिणींना दिलेलं आहे. त्यांनी भाषणामध्ये पुनरुच्चार केलेला आहे. त्यामुळे आता कदाचित खूप जास्त प्रमाणामध्ये शक्यता वर्तवली जात आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये आता दिले जाऊ शकतात. त्यामुळे बघा कदाचित जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकी अगोदर
2100 रुपयाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो व लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी प्लस 600 रुपयाची वाढ करून थेट 2100 रुपयाचा लाभ सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता दिला जाऊ शकतो, अशी अपडेट या ठिकाणी येत आहे. सूत्रांनुसार अशी माहिती मिळत आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणींनो आता पटापट आपले बँक खाते चेक करा. पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. रक्षाबंधनपूर्वी तुम्हाला 1500 रुपये जमा झालेले आहेत. आता स्वातंत्र्य दिनानिमित्त 14वा हप्ता जमा होऊ शकतो, अशी या ठिकाणी अपडेट येत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा आता ऑगस्ट महिन्यात 14वा हप्ता वाटप होणार आहे. हे पैसे कधीपर्यंत तुम्हाला जमा होतील, तर याच्यात 2 शक्यता आहेत. तर पहिली शक्यता कोणती आहे पैसे जमा होण्याबाबत? तर बघा, आता तुम्हाला माहीत आहे रक्षाबंधन सण झालेला आहे आणि आता स्वातंत्र्य दिन जवळ आलेला आहे. तर बघा, स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावरती सुद्धा 14वा हप्ता वाटप होऊ शकतो. त्यानंतर जर या दिवशी वाटप नाही झाला तर दुसरी शक्यता आहे गौरी गणपती सणाच्या निमित्ताने किंवा त्या कालावधीमध्ये हाय चान्सेस आहेत ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होण्याचा.